अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला परान्नाचे दोष काय आहे, परान्न म्हणजे काय आणि कोणाच्या घरी जेवण करायचं, कोणाच्या घरी जेवण करायचं नाही. आपण खूप सेवा करतो, जे सेवा करत असेल ते थोडीफार जरी सेवा करत असो, पण परान्नाचे दोष खूप भयंकर लागतात. त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. खूप जण म्हणतात दादा आम्ही नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, नामस्मरण हे सगळं करतो, पण आमचं कोणतं कामच नाही होत. कोणतं काम करायला गेलो कोणतं काम होत नाही, मन अडकतं, रागराग होतो, चिडचिड होती. मग हे कशामुळे होतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परान्न. परान्न म्हणजे काय? आपलं घर सोडून आपण दुसऱ्यांच्या घरी जेवण करणं, चहा घेणं, पाणी घेणं, त्याला परान्न म्हणतात. तुम्ही म्हणणार दादा मग ते काही काही जण सेवेकरीच आहे, कट्टर सेवेकरी आहे, 50 वर्षापासून करता, 100 वर्षापासून त्यांच्या घरामध्ये सेवा आहे, मग त्यांच्या घरी जेवण केलं चालेल का? बघा, मुळामध्ये समोरचा सेवेकरी असो वा नॉन सेवेकरी असो तो कोणी असो, तुम्ही कमीत कमी 6 महिने असा नियम पाळा की कोणाच्याच घरी जेवण करायचं नाही किंवा कोणाच्या घरचं खायचं नाही. काही काही जण असे आहे शेजारी पाजारी, ते अमावस्या पौर्णिमेला भाजी देतात. खूप जण म्हणतात, आमच्या बाजूचे जे आहे ते म्हणतात की अमावस्या आणि पौर्णिमा आले की भाजी देतात. गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे, परान्नाविषयी पण वर्णन आहे आणि अमावस्या पौर्णिमेचं. जर तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी कोणाच्या घरचं खाल्लं तर पूर्ण महिन्याभराची सेवा त्या व्यक्तीला जाते, बसल्या बसल्या. कसं काय कामं होणार तुमची? मग परान्न कोणाच्या घरी खायचं नाही. हे बघा, परान्नामध्ये एकच गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्याकडे जाता, 6 महिने करून बघा हा उपाय. 6 महिने तुम्ही कोणाच्या घरचं परान्न खाऊ नका, चहा खाऊ नका, पाणी पिऊ नका. 6 महिन्यामध्ये तुमची आध्यात्मिक पावर वाढेल, आध्यात्मिक सेवा वाढेल आणि आध्यात्मिक मध्ये तुम्ही वरच्या लेवलला जा. 6 महिने फक्त. तुम्ही म्हणणार कसं काय दादा? तुम्ही करून बघा. 1.25 महिना किंवा 6 महिने तुम्ही कोणाच्या घरचं खायचं नाही. तो सेवेकरी असो, नॉन सेवेकरी असो, तो कोणी असो. नाही म्हणजे नाही. खूप जण म्हणतात दादा आम्हाला नाही म्हणता येत नाही. नाही म्हणता येत नाही ना. आता मी पण खूप ठिकाणी वास्तू बघायला जातो, त्यांच्या घरी जातो. त्यांच्या घरी जर त्यांचं वास्तू बघायचं असेल, घर बघायचं असेल, पत्रिका बघायची असेल, त्या ठिकाणी मी पाणी पण पित नाही. नाही पित का? कोणी असो ते. त्यांच्या घरी मी पाणी पित नाही, काहीच नाही. त्यांच्या घरी जर आपण वास्तू बघायला जात असाल किंवा सेवा द्यायला जात असाल किंवा पत्रिका बघायला जात असाल, कुंडली मॅचिंग बघायला जात असाल, तर मी त्यांच्या घरी पाणी पित नाही. पण ज्यांच्या घरी काहीच नाही करत, आपण सेवा बघत नाही, काही गोष्टी नाही, काही नाही, त्यांच्या घरी काय? मग खूप ठिकाणी माझं असं फिरणं होतं, मग सेवेकऱ्याकडे जायचं असतं. मग अशा वेळेस काय करायचं असतं, मी काय करतो की महाराजांना नैवेद्य दाखवा असं म्हणतो. आपण जे काही करणार ते महाराजांना, चहा जरी असेल तो महाराजांना दाखवा, मग मी घेतो. परत नैवेद्य असेल तो पण महाराजांना दाखवा, मग मी घेतो. असं केलं तर ठीक, नाही तर नाही. नाही तर मी कोणाच्याच घरी खात पित नाही. महाराजांना दाखवलं तर ठीक आहे, नाही तर नाही. मग तुम्ही म्हणणार मग आता बाकीचे सगळे जोग थोडी महाराजांना दाखवणार आहे. कसं असतं, आपण सेवा करतो, साधी सोपी काही सेवा करत असाल, आपण सेवा करतो. ती सेवा केल्यानंतर समोरचा जो व्यक्ती असेल, समोरच्या घरी असेल, माता भगिनी असेल, कोणी 4 दिवसाचे प्रॉब्लेम पाळतं, कोणी वृद्धी असेल, सुतक असेल, सोयर असेल, कोणी पाळतं, कोणी पाळत नाही. काही काहींच्या मनामध्ये वाईट भावना असते. आपण जर कोणाच्या घरी गेलो तर समोरच्याला वाटतं अरे कशाला आली, चहा करावं लागेल, चहा असेल, नाश्ता असेल, जेवण असेल, सगळं करावं लागेल. लोकांच्या मनात भावना असतात वाईट. गुरुचरित्रामध्ये पण सांगितलेलं आहे की जो नैवेद्य दाखवत नाही,
जो रागून जीव घालतो, जो शिव्या देऊन जीव घालतो, जो त्याचं मन साफ चांगलं नाही, अशांच्या घरामध्ये परांना घ्यायचं नाही. चहा असेल, पाणी असेल, काहीच नाही, नाही म्हणा आमची सेवा चालू आहे. मग तुम्ही म्हणणार दादा हे झालं. दुसरी गोष्ट, खूप जण जॉब असेल, बिझनेस असेल, एकत्र जेवण करतात. दुसऱ्यांचा पण डब्यामध्ये खायचं नाही. काही काहींचं काय होतं, दुसऱ्यांचा डबा आपण खातो. डबा खाल्ल्यानंतर आपल्याला रागराग वाढतं. रागराग, चिडचिड, मन घाबरणं, मनामध्ये द्वेष निर्माण होणं, कोणती सेवा करू नये वाटणं, डोकं दुखणं, हे दुसऱ्यांचे डबे खाल्ल्यामुळे पण होतं. म्हणून तुम्ही कमीत कमी 1.25 महिना, 40 दिवस, 6 महिने तर खूप लांब झाले, मी म्हणतो कमीत कमी 40 दिवस आपण परान्न आहे ते कोणाच्या घरचं खाऊ नका. तुम्ही म्हणणार दादा बाहेरचं खाल्लं चालेल का? पैसे देऊन? पैसे देऊन तुम्ही खाऊ शकता. पैसे देऊन कसं असतं, ही व्हॅल्यू असते. आपण पैसे देऊन, तुम्ही चहा असेल, काही मेसमध्ये कोणी जेवत असेल तर पैसे देऊन सगळं चालतं. पण कोणाच्या घरचं किंवा कोणी दिलेलं अन्न आहे ना, ते अन्नावर समोरच्यांनी स्वयंपाक करायचा असतो, कसा करतो त्याच्यावर खूप डिपेंड असतं. काही काही जण रागून करतात, काही चिडून करतात, काही मनामध्ये द्वेष असतं. ह्या सगळ्या भावना असतात. स्वयंपाक करायची मनामध्ये भावना असतात, तर ह्या भावनामुळं आपल्याला त्रास होतो. काही काही ठिकाणी तसं होतं, काही नैवेद्य करत नाही, महाराजांना नैवेद्य दाखवत नाही. मी म्हणतो अगोदर चहा जरी दिला तर महाराजांना नैवेद्य दाखवा, मग आपण घ्यायचं. म्हणजे महाराजांना एकदा दाखवलं ना तर आपल्याला कोणताही त्रास होत नाही. पण तुम्ही मोजून बरोबर 40 दिवस कोणाच्याच घरचं तुम्ही खाऊ नका, पिऊ नका. तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येईल आणि मन तुमचं चांगलं होईल आणि तुम्ही केलेली सेवा आहे ती बरोबर सेवा, आपली सेवेचं फळ आपल्याला भेटेल. रागराग, चिडचिड ह्या गोष्टी होणार नाही. ह्या गोष्टी होत असतात. खूप ठिकाणी काय होतं, नॉनव्हेज करतात. नॉनव्हेज काही ठिकाणी खूप ठिकाणी करतात, तेच भांडे वापरतात, तेच गोष्टी वापरतात, त्याच भांड्यामध्ये तुम्हाला जेवण देतात. मग तुम्ही म्हणणार खूप ठिकाणी असं होतं की गुरुचरित्र पारायण केलं, नवनाथ पारायण केलं, मग वाढदिवसाचं तिथं जेवायला जावं लागतं, लग्नाच्या ठिकाणी जेवायला, मग तिथं काय करायचं? अशा ठिकाणी तुम्ही त्या इव्हेंटला जा. मी म्हणत नाही जाऊ नका, त्या इव्हेंटला जा, पण जेवण करायचं नाही. 40 दिवस तुम्ही हे नियम पाळून पहा. 40 दिवसामध्ये खूप तुम्हाला प्रॉब्लेम येतील, खूप संकट येतील, खूप आपल्याला वाटेल नाही आता खाऊन घ्या काय होतं. पण तुम्ही जर 40 दिवस पाळलं ना, 40 दिवसानंतर तुम्हाला ती जी ऊर्जा येईल ती तुम्हाला कुठंच विकत भेटणार नाही. ऊर्जा ती सेवा आहे. मग आपण 40 दिवसामध्ये काय करायचं, व्यंकटेश स्तोत्र असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, मारुती स्तोत्र असेल, काल भैरवाष्टक असेल, ही सगळ्या सेवा चालू ठेवायची, नामस्मरण चालू ठेवायचं. 40 दिवस कोणाच्याच घरचं परान्न खायचं नाही, कोणाच्याच नाही. ते सेवेकरी असो, नॉन सेवेकरी असो. आता मी असे खूप बघितलेले की सेवेकरी आहे पण ते मासिक धर्म पाळत नाही, ना सुतक पाळता, वृद्धी पाळता, काहीच नाही, आणि घरी नैवेद्य पण दाखवत नाही. असे खूप कट्टर सेवेकरी मी बघितलेले स्वतः. 50-50 वर्षापासून सेवा करतात ते, पण महाराजांना नैवेद्य दाखवत नाही. ते नाही दाखवत. ते म्हणतात आम्ही भरपूर सेवा केलेली, असं अझूम. ते म्हणतात आम्ही केंद्र प्रतिनिधी, आम्ही खूप मोठे मोठे, आम्ही काही गरज नाही. सेवाच नाही करत ते फक्त लोकांना सांगतात, सेवा नाही करत. मग अशा वेळेस कसं असतं, तुम्ही 40 दिवस संकल्प करायचा, 40 दिवस कोणाच्याच घरचं खायचं नाही. ते सेवा करणारे असो, ते माळकरी असो, कोणी असो, आपण नाही खायचं, नाही खायचं. 40 दिवसानंतर तुम्हाला काय एनर्जी येते ती मला कमेंट करून सांगा, आणि कमेंट केल्यानंतर तुम्ही याच्या पुढे कंटिन्यू पाळायचं की परान्न घ्यायचं नाही. गुरुचरित्रामध्ये कसं होतं, त्या ब्राह्मणाची बायको म्हणत होती की चांगले चांगले पदार्थ चला जेवायला, ते जाता, गुरुची आज्ञा घेता, गुरुला म्हणता मला आवडत नाही परान्न, तरी पण बायकोमुळे ते जातात. मग बायकोमुळे गेल्यानंतर काय होतं, तिथे गेल्यानंतर ते बसतात, दिसतात की कुत्रे असेल, श्वान असेल, डुकर असेल, हे सगळेजण एकत्र जेवताय. त्याला असं वाटतं आणि त्याला किळस येतो आणि तो तिथून उठून जातो. आता महाराजांना म्हणतो, महाराज तुमच्यामुळे माझं परान्नाचं मोडलं नियम. तो नियम मोडणं खूप अवघड आहे. काय करायचं मग? त्याच्यामुळे तुम्ही परान्न आहे ते कोणाच्या घरचं खाऊ नका. कारण की 40 दिवस नियम पाळा, कोणाच्याच घरचं खायचं नाही. नाही म्हणायचं, नाही म्हणायला शिका. खूप जण नाही म्हणतच नाही. कोणी म्हटलं घ्या चहा, घेतला चहा. कोणी म्हटलं करा नाश्ता, केला नाश्ता. आपली केलेली सेवा सगळी त्या समोरच्या माणसाला भेटून जाते, ऐकतं बसल्या बसल्या.
गरज असेल तिथं ठीक आहे, पण जिथे गरज नाही ना तिथं काही गोष्टी तुम्ही करू नका. 40 दिवस असे नियम पाळून बघा, तुम्हाला काय फरक पडतो ते मला तुम्ही अवश्य कमेंट करून सांगा. आणि मी ह्या गोष्टी पाळतो. मी कुठंच असेल, कोणी असेल, सेवेकरी असेल, नॉन सेविक कोणी असेल, मी कोणाच्याच घरचा घेत नाही. आणि घ्यायची जरी गरज पडली तर पहिले महाराजांना नैवेद्य दाखवायचा, तो आपण घ्यायचा, शक्यतो घ्यायचंच नाही. हे नियम आपण पाळा, याचे खूप फरक आपल्याला पडेल. आणि परायणाचे नियम आपण जर पाळले तर आपल्या सेवेमध्ये वाढ होईल, आध्यात्मिक प्रगती होईल आणि आपण केलेली सेवेचे आपले कामं होतील. आपले कामं होतच नाही, मग आपण दुसऱ्यांचेच कामं होतात. अशा पद्धतीने आपण करू शकतो. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.